शासनाने केला कांद्याचा वांदा, शेतकरी हवालदिल. नाशिक. योग न्यूज विशेष वृत्त. स्थिर भाव राहावे म्हणून भाजप सरकारने वेळोवेळी कांद्याची निर्यात बंदी केली. त्याचा सर्वाधिक फटका कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना बसला असून कांद्याचे भाव अत्यंत जिव्हारी लागले आहे. आज उत्पादन खर्चच काय, लागवड आणि काढणीचा खर्चही मिळेनसं झाल्याने सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. आम्ही भाजप सरकारला मतदान करून काय पाप केले होते? भाजपने आमच्याशी कोणती खुन्नस काढली? हाच प्रश्न आता शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. 1 एकर कांद्याचा खर्च 70 ते 90 हजार रुपये असताना भाव मात्र केवळ 300 ते 500 रुपये मिळत आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा तळ गाठल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मेहनत, वाढलेला उत्पादन खर्च आणि महिन्याभराच्या कष्टाचं योग्य मूल्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सतत घसरत असलेल्या बाजारभावांमुळे त्रस्त झालेले शेतकरी कांद्याचे पीक नांगरण्याच्या परिस्थितीत आहे. निरोगी कांदा पिकात नांगर आणि रोटावेटर चालवत जमीनदोस्त केले जात आहे. शेतकरी ज्या पिकाचा खर्चही भरून निघत नाही तो बाजारात नेण्यात काय अर्थ उरतो, असा सवाल करत आपली नाराजी व्यक्त करत आहे. कांदा पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रचंड मोठा खर्च येतो. एका एकरसाठी येणारा खर्च 70,000 ते 1,00,000 रुपये येतो. प्रति एकर खर्च: लागवड 12 ते 12,000 रुपये, खते 9 ते 12,000 रुपये, नांगरणी मशागत 5 ते 7,000 रुपये, वाफे बांधणे 4 ते 5,000 रुपये, निंदणी 5 ते 6,000 रुपये, फवारणी 9 ते 13,000 रुपये, मजुरी 5,000 रुपये, बियाणे 5,000 रुपये, रोपे लागवडसाठी 12 ते 13,000 रुपये. एकूण खर्च प्रति एकर 70 ते 1,00,000 रुपये. अशा मोठ्या खर्चाच्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यास शेतकऱ्याला खर्च तर सोडाच परंतु मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी शासन जबाबदार असून वेळोवेळी कांद्याला मागणी असतानाही केवळ बाजारभाव स्थिर राहावे म्हणून शासनाने वेळोवेळी निर्यात बंदी केली. यातूनच प्रथम क्रमांकावर असलेला महाराष्ट्राचा कांदा आज मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 1 नंबरचा कांदा आज 5व्या क्रमांकावर गेला आहे. याचे शासनाला काही घेणं देणं नाही. यात मरत आहे शेतकरी, शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण. हे वाक्य खोटे नाही. बाजारभाव स्थिर राहण्यासाठी शेतकऱ्यांची केलेली कोंडी, यातून शासनाने काय साध्य केले आहे? किमान एका क्विंटलमागे 1,000 रुपयाचे तरी अनुदान मिळायला हवे, तरच शेतकरी कसाबसा तग धरून राहणार आहे. अन्यथा कृषीप्रधान देशातील शेतकरी अत्यंत सैरभैर झाला आहे. यातून मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याला शासनच जबाबदार राहील यात शंकाच नाही. योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे, चीफ ब्युरो, नाशिक. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.